प्रिय गौतम बुद्ध, तुम्ही स्वतःचा प्रकाश व्हा म्हणालात आणि एकदम अंधारातून वाट सापडल्यासारखं. अवघा बहुजन समाज अंधारात चाचपडत असताना निबिड अरण्यातील काळोखाला चिरणारी एक प्रकाश शलाका जन्माला आली. अंधार कितीही गडद असो, एखादा प्रकाश किरणही त्या अंधाराला चिरू शकतो. इथे तर एक प्रकाश शलाका जन्माला आली. या प्रकाश शलाकेचं नाव होतं भीमराव रामजी सकपाळ. 14 एप्रिल 1891 रोजी आले भीमबार, जन्मात आले भीमबार, जन्मात आले भीमबार, जन्मात आले भीमबार. राज्यों में राज्य जिस पर गर्व करता है पूरा राष्ट्र. जय जय महाराष्ट्र. छत्रपति शिवाजी महाराज जैसे वीरों की भूमि, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम जैसे संतों की भूमि. किसी के लिए जन्मभूमि, किसी के लिए कर्मभूमि. कईयों ने दिए वतन के लिए बलिदान. यहीं पे जन्मे कई समाज सेवक महान. यहीं से शुरू हुआ फिल्मों का निर्माण और यहीं के बाबा साहेब अंबेडकर ने लिखा देश का संविधान. महाराष्ट्र की कामयाबी की यही है निशानी कि यही है देश की आर्थिक राजधानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
असो भीम जयंती. सगळ्यांना माझा जय भीम. जयंती भारी जलवा देखेगी दुनिया सारी. होणार जयंती भारी जलवा देखेगी दुनिया सारी. वर घेऊन बुलेट गाडी त्या निळ्या निशाणा खाली. सजून सजून लई गजबजून भिजून कंट्री गेली. सजून सजून लई गजबजून भिजून कंट्री गेली. अशी फटात सुटफुट फुटात माझ्या भीमानं एंट्री केली. अशी फटात सुटफुट फुटात माझ्या भीमानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर